श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव तुंग येथे आयोजित करण्यात आलेला होता। ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते। चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजे गुरुवारी 26/3/2026 ते चैत्र शुद्ध पौर्णिमा गुरुवारी 2/4/2026 पर्यंत श्री हनुमान मंदिर तुंग येथे आयोजित करण्यात आलेले होते। येथे भाविकांनी हनुमानाच्या दर्शनासाठी एकच गर्दी केलेली होती। त्याचप्रमाणे अनेकांनी आज महाप्रसादाचा लाभ देखील घेतलेला आहे। माझं नाव दत्तात्रय शंकर पाटील, राहणार तुंग, हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष। हनुमान मंदिरमध्ये आज हनुमान जयंतीचा उत्सव चालू आहे। सकाळी 5:30 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम चालू झाला। 6:30 वाजता फुलं टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर आता काल्याचे कीर्तन संपलेले आहे आणि आता 1 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होईल। आमच्या मंदिराची साधारण 1-250 वर्षाची परंपरा आहे। ह्या हनुमान उत्सवामध्ये अष्टमीला पारायणाचं हरिनाम सप्ताह पारायणाचा विषय आमचा असतो, तो आज समाप्त होतो। आज संध्याकाळी रात्री 12च्या दरम्यान पालखी निघते। पालखी गावभर फिरून नदीला आंघोळ करून उद्या सकाळी 8:30 वाजता ह्या सर्व कार्यक्रमाची, जो काय 8-9 दिवसाचा आमचा उत्सव आहे, त्या कार्यक्रमाची सकाळी 8-9 वाजता आमची सांगता होती। तुंगमध्ये येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या म्हणण्यानुसार नवसाला पावणारा मारुती असं बाहेरल्या लोकांना तो पावतो, असं ह्या मंदिराची आख्यायिका आहे। चालू वर्षी सालाबादप्रमाणे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। प्रत्येक वर्षी आपण 20,000 ते 25,000 भाविकांच्यासाठी हा महाप्रसाद ठेवतो आणि हा महाप्रसाद ठेवत असताना वैयक्तिक असं हे न करता पूर्ण या देवस्थानच्या ट्रस्टीच्या वतीनं इतर राबणारे सगळे बिनपगारी असतात। श्रद्धेनं आपलं हा उत्सव कसा पार पाडायचा आणि आपापल्या जबाबदारीनं संपूर्ण हे ट्रस्टीचे लोक वागत असतात आणि कोणाचीही गैरसोय होऊ नये या दृष्टीनं काटोकाट प्रयत्न केला जातो। या कारण आतापर्यंत किती भाविक जेवलेले असते? साधारण आतापर्यंत 2,000 लोक जेवलेत आतापर्यंत। आता हा महाप्रसाद सकाळी चालू झाला तुमचा? इथं सालाबाद प्रमाणे इथली आरती झाली आणि तिथला नैवेद्य देवस्थानचा नैवेद्य येतो, इथं पूजा होत्यात, प्रसादाचा अभंग होतोय, त्यानंतर आपण पंक्ती पाडतोय। मग आता हा महाप्रसाद कधीपर्यंत सुरू असतो? संपेपर्यंत कमीत कमी 10ला संपतोय, 11 वाजता रात्री।